विद्युत दाहिनीच्या वापरावरील राज ठाकरेंच्या भूमिकेचं सुधीर मुनगंटीवारांनी समर्थन केलंय। देशात लाकडांचा सर्वाधिक वापर स्मशानभूमीत होतो आणि त्यामुळे विद्युत दाहिनीचा वापर केला पाहिजे अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली होती। या भूमिकेचं मुनगंटीवारांनी समर्थन केलंय। विद्युत दाहिनीचा विचार करायला हवा असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। स्मशानभूमीत विद्युत दाहिनीचा वापर झाला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंची सूचना योग्य असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय। ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सर्वाधिक जर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो। आणि इलेक्ट्रिक वरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी याचं देशभरामधलं प्रमाण 0.1% पण नाहीये। ज्यांच्याकडे मुबलक जंगलं आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आणि आमच्याकडची जंगलतोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते। ती जातायत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे। पण मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत दाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढवलं पाहिजे। सूचना चांगली आहे, खरंच आहे, पण आपल्याकडे काही ठिकाणी आपण बघितलं की अजूनही लोकांच्या या विश्वासाला बदलवण्याची आवश्यकता आहे। लोकांना विद्युत दाहिनीमध्ये आता थोडं बदल होत आहे, पण मला वाटतं की काळानुरूप आपल्याला विद्युत दाहिनी गॅस दाहिनी याकडे जावंच लागेल। किंवा गवऱ्यावर आता शेणापासून ज्या गवऱ्या तयार होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही मशीन्स निघाल्या, रॉड्स लाकडासारखे तयार होतात, त्याचाही विचार भविष्यात निश्चितपणे केला पाहिजे। त्यांची सूचना ही योग्य आहे।